पार्ट 2 मध्ये आपण बघितलं अर्जुन आणि सायलीला समजलं की 1986 मध्ये देवकुंडमधून निघालेली लाल बस कधीच आपल्या ठिकाणी पोहोचली नव्हती आणि त्या बसमध्ये असलेला निखिल तब्बल 28 वर्षानंतर बाहेर आला होता. पण सर्वात भयानक सत्य अजून बाकी होतं. बसमध्ये मूळचे 43 प्रवासी होते, मात्र रात्री 12:17 एक रहस्यमयी 44वा प्रवासी बसमध्ये चढला होता. निखिलने अर्जुनला इशारा दिला, बस आम्हाला कैद करून ठेवत नाही, आम्हीच 44व्या प्रवाशाला बाहेर पडू देत नाही. म्हणजे ती लाल बस कैद नव्हती, ती एक तुरुंग होती. आणि आता तो काळ्या रेनकोटमधला 44वा प्रवासी पहिल्यांदाच त्या तुरुंगातून बाहेर पडू लागला होता. आता पुढे रात्री 12:17 लाल बस पार्ट 3. गणपत काकाचे शब्द ऐकताच अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहत राहिले. कदाचित तो तुमच्या मागे बाहेर गेला. गावाच्या वेशीवर नेहमी उभा राहणारा काळा रेनकोटवाला आज तिथे नव्हता आणि आता अर्जुनला त्याचा अर्थ समजू लागला होता. आजवर त्यांना वाटत होतं की लाल बसमध्ये अडकलेले 43 प्रवाशांना वाचवायचं आहे, पण निखिलने सांगितलेले सत्य त्यांच्या अगदी उलट होते. बस कैद नव्हती, ती एक तुरुंग होती आणि बसमधले 43 प्रवासी स्वतःला बाहेर काढण्यासाठी नाही, तर 44व्या प्रवाशाला बाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी झगडत होते. पण आता तो रेनकोटवाला देवकुंडच्या वेशीवर नव्हता, तो दिवसाच्या उजेडातही दिसायला लागला होता. म्हणजे नियम तुटत होते. अर्जुनने सायलीकडे पाहिलं. आपल्याला काळेवाडी शोधावी लागेल. सायलीने विचारलं, तो बंद बस स्टॉप? हो, कारण 44वा प्रवासी त्या रात्री तिथेच जाण्याचा प्रयत्न करत होता. दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायली देवकुंडापासून साधारण 15 किलोमीटरवर राहणाऱ्या एका निवृत्त एसटी चालकाला भेटायला गेले. नाव माधव कदम, वय जवळपास 80. 1986च्या लाल बसचा उल्लेख होताच माधव काकाचा चेहरा बदलला. त्यांनी घराचं दार बंद केलं. त्या बसचा विषय संपला आहे. अर्जुनने निखिलचा फोटो त्यांच्या समोर ठेवला. हा त्या बसमधला मुलगा आहे. तो 1986 बसमध्ये चढला होता. 2014 बाहेर आला आणि आता पुन्हा त्याच बसमध्ये अडकला आहे. माधव काकाचे हात थरथरू लागले. त्यांनी दोघांना आत घेतलं. काही वेळ शांत राहिल्यानंतर ते म्हणाले, त्या रात्री मी धरणगाव डेपोमध्ये होतो. शंकर पवार माझ्या ओळखीचा चालक होता. अर्जुनने रेकॉर्डर सुरू केले. माधव काकांनी त्या रात्रीचे वायरलेस संदेश सांगायला सुरुवात केली. रात्री 12:07 झाली होती. शंकरचा पहिला संदेश आला, रस्ता खराब आहे पण बस चालू आहे. नंतर 12:12 रस्त्यात एक अनोळखी माणूस उभा आहे. 12:14 त्याला बसमध्ये घेतलं आणि मग 12:17 शेवटचा संदेश. माधव जुनं थांबत दिसत नाहीये, रस्ता सरळ जात नाही, तीच वळणं पुन्हा पुन्हा येत आहेत आणि हा माणूस उतरायला तयार नाही. त्यानंतर संपर्क तुटला. दुसऱ्या दिवशी शोध मोहीम सुरू झाली. भूकलनामुळे मुख्य रस्ता बंद होता, पण जंगलात बसच्या टायरांचे ठसे सापडले. विचित्र गोष्ट अशी होती की ते ठसे रस्ता सोडून जंगलाच्या अशा दिशेने गेले होते जिथे रस्ताच नव्हता. अर्जुनने विचारले, काळेवाडी थांबा कुठे आहे? माधव काकांनी एक कागद घेतला आणि त्यावर नकाशा काढला. छोटंसं बसस्थानक होतं. एक शेड, एक बाग आणि एक तिकीट खिडकी. पण 1984 बंद होतं. सायलीने विचारलं, मग 1986च्या बसला तिथे जायची गरज का होती? माधव काका शांत झाले. मग म्हणाले, कारण त्या 44व्या माणसाने शंकरला सांगितले होते, मला काळेवाडीला उतरवा. सायली लगेच म्हणाली, पण सरकारी नोंदीत तर तो कुठे उतरायचं सांगत नव्हता असं लिहिलं होतं. सरकारी कागदात सगळं लिहिलं जात नाही. माधव काकांनी एक जुनी डायरी बाहेर काढली. त्यांनी स्वतः त्या रात्री वायरलेसवर ऐकलेले त्यात लिहून ठेवले होते. अनोळखी माणूस बसमध्ये चढल्यानंतर काही मिनिटातच प्रवाशांना झोप यायला लागली. बसची घड्याळ थांबली. खिडकी बाहेर एकच झाड पुन्हा पुन्हा दिसू लागलं. मग त्या अनोळखी माणसाने पहिल्यांदा बोलून सांगितले, मला काळेवाडीला उतरवा. कंडक्टर दत्तू मोरेंने त्याला सांगितले. ते थांबत 2 वर्षापासून बंद आहे. त्या माणसाने उत्तर दिलं, माझ्यासाठी बंद नाही. काही वेळाने बस थांबवण्यात आली. दार उघडलं.
पण तो खाली उतरला नाही. उलट म्हणाला, माझं थांबा अजून आलेलं नाही. अर्जुन काही क्षण शांत राहिला. या वाक्याचा अर्थ साधा नव्हता. काळेवाडी कदाचित त्याचं खरं गंतव्यच नव्हतं. माधव काकांनी पुढे सांगितले, काळेवाडी बस स्थानकाच्या मागे एक जुनी दगडी खाण होती. त्या खाणीत एकदा 7 कामगार मातीखाली गेले होते. त्यांचे मृत्यूदेह कधीच सापडले नव्हते. त्या दुर्घटनेनंतर रात्री त्या परिसरात कोणी थांबत नसे. माधव काकांनी कपाटातून एक जुना पितळी तिकीट पंच बाहेर काढला. हा दत्तू मोरेचा आहे. दुर्घटनेच्या आठवडाभर आधी त्याने मला दिला होता. बसच्या जुन्या तिकीट मशीनसोबत याचा आवाज ओळखीचा असेल. कदाचित उपयोग होईल. अर्जुनने तो घेतला. माधव काकांनी आणखी एक वस्तू दाखवली. रूट 13चं जुनं कागदी वेळापत्रक. त्यात काळेवाडी थांबा लाल पेन्सिलने काटलेला होता. बाजूला दत्तूच्या हाताने लिहिलेलं होतं, रात्री इथे थांबू नये. सायलीने विचारलं. दत्तूला आधीपासून काही माहिती होती. त्याचे वडील त्या खाणीत काम करत होते. त्याला त्या जागेची लहानपणापासून भीती होती. अर्जुनने वेळापत्रक जवळून पाहिलं. त्याच्या मागच्या बाजूला छोट्या अक्षरात आणखी एक नोंद होती. बसचा मार्ग रस्त्याने नाही, खांबांनी शोधा. त्या रात्री अर्जुन आणि सायली काळेवाडीच्या शोधात जंगलात गेले. त्यांच्याकडे दोरी, टॉर्च, कंपास आणि माधव काकांनी दिलेला जुना नकाशा होता. सुरुवातीला कंपास योग्य दिशा दाखवत होता. जंगलाच्या 3 किलोमीटर नंतर त्यांची सुई गोल फिरू लागली. GPS बंद झालं. मोबाईल नेटवर्क गायब झालं. पावसाचा आवाज वाढत गेला. काही अंतरावर त्यांना जुना डांबरी रस्त्याचा तुकडा दिसला. झाडांच्या मुळांनी तो पूर्ण फोडला होता. त्यावर अजूनही पांढऱ्या रंगाची फिक्की रेषा होती. हा जुना रूट 13 असावा. दोघं त्या रेषेचा माग घेत पुढे गेले. पण काही वेळांनी त्यांना एक मोठं वाकडं झाड दिसलं. 10 मिनिटांनी तेच झाड पुन्हा. अर्जुनने त्यावर खडूने खून केली. ते पुढे गेले. काही वेळाने पुन्हा तेच झाड आणि त्यावर अर्जुनने केलेली खून. सायली कुजबुजली. आपण गोल फिरतोय. अर्जुनने माधव काकाचं वेळापत्रक बाहेर काढलं. बसचा मार्ग रस्त्याने नाही, खांबांनी शोधा. त्याने आजूबाजूला टॉर्च फिरवली. झाडाच्या आत जुन्या 20 खांबांची रांग दिसत होती. पहिल्या खांबावर लोखंडी पट्टी K7, पुढचा K6, नंतर K5, 4, 3, 2 आणि शेवट K1. त्या खांबांच्या पलीकडे झाड अचानक कमी झाली. समोर एक मोकळी जागा होती. मध्यभागी लोखंडी शेड, तुटका बाग, जुनी तिकीट खिडकी आणि वर गंजलेलं फलक. काळेवाडी बस थांबा. सायली हळू आवाजात म्हणाली, हे अजून उभं कसं आहे? अर्जुनने टॉर्च फिरवली. शेडच्या मागे काळी दगडी भिंत होती. तीच जुनी खाण असावी. तिकीट खिडकीच्या बाजूला एक छोटं कुलूपबंद कपाट होतं. अर्जुनने माधव काकांनी दिलेली पितळी पंच त्यांच्या कुलुपाजवळ लावला. आश्चर्य म्हणजे तो अगदी फिट बसला. कपाट उघडलं. आत शेकडो वापरलेली तिकिटे होती. तारखा वेगवेगळ्या. 1986, 1992, 2001, 2014, 2020. पण प्रत्येक तिकिटावर एक गोष्ट समान होती. गंतव्य रिकामं. सायलीने अचानक एक तिकीट सापडलं. नाव प्रकाश पाटील, गणपत काकांचा भाऊ. भाडं 0. गंतव्य रिकामं. अर्जुन म्हणाला, गणपत काकांनी त्याला बसमध्ये पाहिलं होतं. म्हणजे जंगलात गायब झालेले लोक या बसमध्ये गेले, पण त्यांना कुठे उतरायचं ते ठरवलंच नव्हतं. थांब्याच्या मागच्या भिंतीवर नखांनी ओरखडल्यासारखं एक वाक्य होतं. तिकीट नसलेला एक, गंतव्य नसलेले अनेक. अर्जुनने वर टॉर्च मारली. लोखंडी छताच्या आतील बाजूला अनेक तारखा कोरलेल्या होत्या. 1986 नंतर काही वर्षांनी एक तारीख, मग काही वर्षांचं अंतर. पण 2014 मध्ये सलग 3 रात्रीच्या तारखा. सायली म्हणाली, निखिल 2014 बाहेर आला. अर्जुनने मान हलवली. म्हणजे त्या 3 रात्री बसचा नियम तुटला होता. तिकीट खिडकीखाली एक छोट्या ड्रॉवरमध्ये जुनी नाणी होती. 1 पैसा, 2 पैसा, 5 पैसे, 10 पैसे. त्यांच्यामध्ये एक आधुनिक 10 रुपयांचं नाणंही होतं. म्हणजे अलीकडेही कुणीतरी इथे आला आहे. रात्री 11:58. अचानक तिकीट खिडकीजवळील तुटलेला फोन वाजला. त्याला वायरही नव्हती, तरी फोन वाजत होता. अर्जुनने रिसिव्हर उचलला. समोरून एक वृद्ध स्त्रीचा आवाज आला. बस आली का? तुम्ही कोण? मी 40 वर्ष थांबते. माझा मुलगा त्या बसमध्ये आहे.
अर्जुन तिचं नाव विचारणार इतक्यात आवाज खरखर झाली. स्त्री घाईने म्हणाली, एक गोष्ट लक्षात ठेवा, कंडक्टरने तिकीट दिलं तर लगेच घेऊ नका. गंतव्य वाचल्याशिवाय तिकीट हातात घेऊ नका. फोन बंद झाला. सायलीने विचारलं, ती कोण होती? माहीत नाही, कदाचित बाहेरच्या जगातील किंवा इथल्याच एखाद्या काळात अडकलेली. तेवढ्यात खाणीतून थंड वारा आला, ओल्या मातीचा आणि कोळशाचा वास. सायलीने टॉर्च एका झाडाकडे वळवली. ती थिजली. तिथे 8 सावल्या उभ्या होत्या, 7 एकत्र, 8वी थोडी दूर. अर्जुन पुढे गेला. सगळ्या सावल्या गायब झाल्या. आता खाणीच्या जुन्या दुर्घटनेबद्दल त्यांच्या मनात नवीन प्रश्न निर्माण झाला. सरकारी नोंदीत 7 कामगार, पण सावल्या 8. तिकीट खिडकीत एक जुना रजिस्टर पडला होता. अर्जुनने तो उघडला. तारीख 24 जुलै 1986. वेळ 12:17. खाली एक ओळ, मार्ग 13, आगमन बाकी. अर्जुनने त्या पानाला हात लावला. टन. बसची घंटी. दोघांनी मागे पाहिलं. रस्ता रिकामा. पुन्हा टन. जंगलाच्या आत लाल प्रकाश दिसला. झाडांच्या मधून जिथे रस्ताच नव्हता तिथून लाल बस सरळ त्यांच्या दिशेने येत होती. रूट 13. बस काळेवाडी थांब्यावर आली आणि थांबली. दार उघडलं. सायलीने खिडकीत पाहिलं. निखिल आत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती होती. पण आज पहिल्यांदाच कंडक्टरच्या जागेवर एक माणूस उभा होता. खाकी गणवेश, छातीवर नाव, दत्तू मोरे. त्याने अर्जुन आणि सायलीला हाताने आत येण्याची खूण केली. लवकर. थांबा, पूर्ण व्हायला फक्त 5 मिनिटं आहेत. आत या. सायली पुढे जाणार इतक्यात निखिल जोरात मान हलवू लागला. नको. त्याने धुकट काचेवर बोटाने लिहिलं, तो खरा दत्तू नाही. अर्जुन थांबला. त्याने बसच्या मागच्या सीटावर पाहिलं. काळा रेनकोट घातलेली आकृती तिथे शांत बसली होती. अर्जुनने खिशातून पितळी पंच बाहेर काढला. त्याने 2दा दाबला. टक टक. बसच्या आत असलेले अनेक प्रवासी एकाच वेळी मान वर केली आणि बसच्या मागून आवाज आला, तो माझ्या जागेवर उभा आहे, खरा दत्तू मोरे. समोर उभा असलेला खोटा दत्तू हळूहळू वळला. त्याचा चेहरा काळा पडू लागला. चेहऱ्याची रचना वितळल्यासारखी गायब झाली आणि काही क्षणात तिथे तोच चेहरा विना काळा आकार उभा होता. 44वा प्रवासी. बसचं दार बंद होऊ लागलं. निखिलने खिडकी उघडली. अर्जुन. त्याने एक जुनं तिकीट बाहेर फेकलं. हे घे, स्थानकाच्या मागे जा, बस पुढे निघाली. अर्जुनने तिकीट उचललं. त्यावर लिहिलं होतं, काळेवाडी ते अंतिम थांबा, भाडं 0, प्रवासी 44. आणि खाली दगडी खाणीची छोटी खूण. अर्जुन आणि सायली थांब्याच्या मागे धावले. जिथे आधी पूर्ण दगडी भिंत होती तेथे आत अरुंद वाट उघडली होती. दोघे आत गेले. खाणीत प्रचंड थंडी होती. भिंतीवर काळे डाग आणि काही अंतरावर लोखंडी दरवाजा. अर्जुनने तो उघडला. आत एक जुनी खोली होती. भिंतीवर फोटो, नकाशे, तिकिटांचे गड्डे आणि जुन्या वर्तमानपत्राची कात्रण. एका कात्रणावर तारीख 1979. त्या वर्षी ह्या परिसरात एक बस 3 तासासाठी गायब झाली होती. ती नंतर 80 किलोमीटर दूर सापडली. सगळे प्रवासी जिवंत, पण त्यांना वाटलं होतं की फक्त 10 मिनिटात गेली. दुसरी घटना 1981. एक ट्रक चालकाला जंगलात अचानक बंद बसस्थानक दिसलं. तिथे पावसात भिजलेला एक मजूर उभा होता. ट्रक चालकाने वाहन थांबवलं नाही, पण दुसऱ्या दिवशी ट्रकच्या मागच्या भागात ओल्या मातीच्या पावलांचे ठसे सापडले. अर्जुन म्हणाला, म्हणजे 1986 पासून हे सुरू झालं नाही. 1986 फक्त सर्वात मोठी घटना होती. सायलीला जुन्या खाणकामाचा फोटो सापडला. सरकारी रजिस्टरमध्ये 7 नावं होती, पण फोटोमध्ये 8 माणसं. 8व्या माणसाचा चेहरा अस्पष्ट होता. फोटोखाली नाव नाही. सायली कुजबुजली. 44वा प्रवासी. अर्जुन फोटो पाहतच राहिला. जर हा तोच असेल तर तो रूट 13च्या आधीपासून इथे आहे. कदाचित 1986ची लाल बस त्याच्यासाठी बाहेर पडण्याची सर्वात मोठी संधी होती. खोलीच्या मध्यभागी मोठं रजिस्टर होतं. पहिल्या पानावर लिहिलं होतं, ज्याला रस्ता नाही त्याला प्रवासी लागतात. पुढच्या पानावर खाणीत गायब झालेले 7 कामगार. नंतर देवकुंडमधील 117 नावं. त्यानंतर रूट 13मधील 43 प्रवासी. शेवटच्या पानावर एकच इशारा, 44वा प्रवासी पूर्ण बाहेर आला तर रस्ता जंगलातून गावात, गावातून शहरात आणि शहरातून कुठेही जाऊ शकतो.
सायलीने विचारलं. म्हणजे तो पूर्ण बाहेर पडला तर? अर्जुन उत्तर देणार इतक्यात खाणीच्या आत खोलवरून लोखंड घासल्याचा आवाज आला. भिंत हलली, माती खाली पडली. एक प्रचंड जुना दरवाजा स्वतःच उघडला. त्याच्या मागे काळोख आणि त्या काळोखातून हॉर्न. 1, 2, 10, 100. अर्जुनने टॉर्च आत मारली. दोघेही स्तब्ध झाले. अंधारात एका मागून एक बस उभ्या होत्या. काही 1960च्या दशकातील, काही 1990च्या आणि अगदी नवीन. सायली कुजबुजली. ही एकच बस नाही. त्यांना आत अजून जुनं भूमिगत प्लॅटफॉर्म दिसलं. वर गंजलेलं फलक, मार्ग बदल केंद्र, खाली क्रमांक 13, 27, 41, 58. काहींवर लाल क्रॉस, काही रिकामे. भिंतीवर महाराष्ट्राचा जुना नकाशा होता. अनेक ठिकाणी लाल बिंदू, जंगल, घाट, शहराच्या बाहेरचे रस्ते. मुंबईजवळचा एक बिंदू मात्र ताजा लाल दिसत होता. एका लोखंडी पेटीत पितळी प्लेट्स होत्या. 13, 1986, 27 रिकामा, 41, 1999, 58, 2011. सायलीने विचारलं, हे सगळे रूट आहेत? अर्जुन म्हणाला, कदाचित वेगवेगळ्या ठिकाणी उघडलेले रस्ते. रूट 13 फक्त आपण पाहिलेला पहिला भाग आहे. भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. रस्ता जिवंत राहत नाही, लोक त्याला जिवंत ठेवतात. एका जुन्या पत्रकाराची 1996ची वही तिथे पडली होती. त्यात लिहिलं होतं, जंगलात रस्ते जागा बदलतात. एकच थांबा वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. कदाचित ही जागा नसून प्रवेशद्वार आहे. पुढच्या पानावर, बसला इंजिनियरची गरज नाही, ती प्रवाशांच्या अपूर्ण गोष्टीवर चालते. ज्याची कोणीतरी वाट पाहत आहे, त्याचं नाव नोंदीत नाही, ज्याला घरी पोचता आलं नाही. अशा प्रत्येक अपूर्ण गोष्टीमुळे रस्त्याला ताकद मिळते. अर्जुनने सायलीकडे पाहिले. सायली निखिलची वाट पाहत होती. गणपत काका प्रकाशची, देवकुंडचे मृत लोक रूट 13 धरणगावला पोहोचण्याची आणि 44वा प्रवासी कदाचित स्वतःच्या अंतिम थांब्याची. तेवढ्यात प्लॅटफॉर्मच्या अंधारातून एक बस हळूहळू पुढे आली. रूट 13 नव्हती, पुढे नंबर होता 27. दार उघडलं. आत नवीन स्वच्छ सीट्स. एकही प्रवासी नाही. जणू ती पहिल्या प्रवाशाची वाट पाहत होती. अर्जुन लगेच मागे सरकला. काही सेकंदांनी रूट 27 पुन्हा अंधारात मागे गेली. सायली म्हणाली, जर रूट 13 शहरात पोहोचला तर? अर्जुनने तिचं वाक्य पूर्ण केलं. कदाचित असे नवीन रूट सुरू होतील. खोलीच्या दुसऱ्या बाजूला एक जुना वायरलेस सेट होता. त्यावर अचानक हिरवा दिवा पेटला. अर्जुनने मायक्रोफोन उचलला. रूट 13 ऐकू येतंय का? खरर खरर. मग आवाज, कोण? अर्जुन दचकला. तो चालक शंकरचा आवाज होता. मी अर्जुन, आम्ही काळेवाडी थांब्यावर आहोत. शंकर घाबरून ओरडला. तेथून निघा, तो केंद्र वापरून बाहेरचा रस्ता शोधतोय. बस कुठे आहे? आम्हाला माहित नाही. खिडकी बाहेर आत जंगल दिसत आहेत. मोठा महामार्ग दिसतोय. सायली मायक्रोफोन जवळ आली. निखिल ठीक आहे का? दूरवरून निखिलचा आवाज आला. सायली, मी ठीक आहे, पण इथे येऊ नकोस. अचानक बसमध्ये जोरात घंटा वाजली. शंकर ओरडला. तो पुढे आला आणि संपर्क तुटला. अर्जुनने पुन्हा वायरलेस सुरू केला. यावेळी एका स्त्रीचा आवाज आला. रूट 41, कोणी येतंय का? अर्जुन आणि सायली शांत झाले. तुम्ही कुठे आहात? माहीत नाही. आमची बस 1999 घाटातून गायब झाली. घड्याळ अजून त्याच वेळेला आहे. अर्जुनच्या अंगावर काटा आला. म्हणजे त्या अंधारात उभ्या इतर बसमध्येही जिवंत लोक होते. आणखी 2 आवाज आले. वेगवेगळ्या रूटवर अडकलेले लोक. अर्जुनने त्यांची नावे आणि रूट नंबर लिहून घेतले. सायली म्हणाली, आपण फक्त निखिलला वाचून थांबू शकत नाही. अर्जुन म्हणाला, आधी रूट 13 थांबव, मग बाकी रूट. अचानक मोठ्या रजिस्टरच्या शेवटच्या पानावर अक्षरे स्वतः उमटू लागली. रूट 13 हा पहिला मार्ग होता. दुसरी ओळ, आज रात्री दुसरा मार्ग उघडेल. तिसरी ओळ, पहिली बस शहरात पोचण्याआधी थांबवा. त्याच क्षणी अर्जुनच्या मोबाईलला अचानक नेटवर्क आलं. ब्रेकिंग न्यूज अलर्ट. मुंबई पुणे महामार्गाला चालकाविना धावणारी जुनी लाल एसटी बस दिसल्याचा दावा. सायलीचा चेहरा पांढरा पडला. रूट नंबर 13. अर्जुनने स्क्रीनकडे पाहिलं. जंगलाबाहेर पडला. भिंतीवर महाराष्ट्राच्या नकाशाच्या मुंबई जवळचा लाल बिंदू आणखी तेज झाला आणि तेवढ्यात रूट 27ची पितळी प्लेट तापू लागली. त्यावर हळूहळू एक वर्ष उमटलं. 2026. अर्जुन आणि सायली स्तब्ध झाले. नवीन रूट सक्रिय झाला होता. आता त्यांच्याकडे फक्त निखिलला वाचवण्याचं काम उरलं होतं. त्यांना रूट 13 शहरात पोहोचण्यापूर्वी थांबायची होती. कारण जर 44वा प्रवासी शहरापर्यंत पोहोचला तर जंगलातला रस्ता कुठेही उघडू शकत होता.
मुंबईत, पुण्यात, एखादी महामार्गावर, एखादी गावात किंवा वरच्या रस्त्यावर सुद्धा दूर अंधारात रूट 27चं इंजिन सुरू झाल्याचा आवाज आला. अर्जुनने टॉर्च त्या दिशेने वळवली. रिकामी लाल बस अंधारातून हळूहळू पुढे येत होती आणि तिच्या पुढच्या काचेवर एक नवीन पाटी पेटली. पहिली फेरी 12:17. अर्जुनच्या हातातील मोबाईलवर दुसरा अलर्ट आला. रूट 13 आता मुंबईच्या दिशेने जात होती. सायलीने अर्जुनकडे पाहिलं. ती बस आपण बाहेरून थांबवू शकतो का? अर्जुन काही क्षण शांत राहिला. मग रूट 13चं तिकीट हातात घेतलं. म्हणाला, कदाचित नाही. सायलीला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला. जर बस बाहेरून थांबत नसेल तर तिला थांबवण्यासाठी कुणाला तरी बसच्या आत जावं लागणार होतं. बसमध्ये चढल्याशिवाय बस थांबणार नाही.